जवळपास दुपारचे 2 वाजलेत आता आणि वातावरण असं दिसतंय. नाशिकपासून खिरेश्वर बेस विलेज आहे तिथपर्यंत पोहोचायला जवळपास 6 तास लागले, कारण माळशेज घाटामध्ये गर्दी पण भरपूर होती. बेस विलेजचा जो रस्ता आहे पावसामुळे एवढं पाणी साठले, त्याच्यामुळे एवढी स्लो गाडी आली. तिथून 2 वाजता आतमध्ये यायला चालू केलं होतं, आता 3 वाजता आणि थोडंसं 15-20 मिनिट थांबल्यानंतर याचा व्ह्यू येतोय जातोय. हा आदराई जंगलातून टॉपचा दिसणारा व्ह्यू काळू वॉटरफॉलचा. आदराई जंगल ट्रेकची खासियत हीच आहे की हा कालू वॉटरफॉलचा जो वरचा व्ह्यू आहे तो बघायला मिळतो. म्हणजे एवढा हायेस्ट मल्टीलेअर वॉटरफॉल ऑफ महाराष्ट्र याला का म्हणतात ते इथं आल्यावरच कळते खरं. ड्रॉबॅक एवढंच आहे की इथं रेलिंग वगैरे काहीच नाही आहे, त्याच्यामुळे व्ह्यू असा लोक रिस्क घेऊन पुढे जाऊन बघतात. तेवढाच एक ड्रॉबॅक आहे. एवढे लोक येतात जाताना दिसतात, त्याच्यामुळे कुठं असं वाटलं नाही की गाईड घेऊन फिरावं. जवळपास 100 वर्षापेक्षा जास्त जुनं झाड आहे. ऑलरेडी लेट झालाय, त्याच्यामुळं सगळे माघारी जाताना दिसत आहे, पण तिकडे जाताना कोणीच दिसलं नाही. एक लोकलचे बाबा होते, त्यांना विचारलं जाऊ का, तर ते म्हणले जा, इथून जवळपास 1.5 तास लागेल. आदराई जंगलचा जो शेवटचा पॉईंट आहे, ते जे लोकलचे स्टॉल वगैरे आहेत त्यांच्यासोबत मग रिटर्न यावं लागेल संध्याकाळी अंधारात या जंगलातून. आदराई जंगल ट्रेकचा अजून एक थ्रिल एक्सपिरियन्स म्हणलं तरी चालेल. जर वाटेत जाताना असे रस्ते असतील तर जायला म्हणजे किती लांब असले तरी चालत जावंच वाटेल. लिटरली सगळे माघारी जाताना दिसत आहे, पण जाताना कोणीच दिसत नाही. आदराई जंगल तसं पाहायला गेलं तर एकदम फॅमिली फ्रेंडली आहे. फॅमिलीची इथं जाताना भरपूर दिसलेत आतापर्यंत. तर एक्सपिरियन्स नसेल तर एखादा गाईड ठेवणं मस्टच आहे, बिकॉज रस्ता पण एकदम जंगलातूनच आहे. नशीब ऑफलाईन मॅप वगैरे डाउनलोड करून ठेवलं आहे, रूम वगैरे पण बुक करून ठेवले ऑलरेडी खिरेश्वरमध्ये. विकेंड असल्यामुळे भेटत नव्हती, पण कॉन्टॅक्ट सर्च करून केले कशी. सगळे बोलत आहे आत्ता चाललाय, पण पोचशील केव्हा आणि कोणासोबत येशील. नाव ऑलरेडी सांगितलं की तिथले जे लोकल्स आहेत, लोकल स्टॉलवाले, त्यांच्यासोबत येईल रिटर्न. भले अंधार का असेल, पण आता ऑप्शन नाही, आल्यासारखं एक्सप्लोर तर झालंच पाहिजे. रूमचे चार्जेस 2000 रुपये पर नाईट सांगत होते, पण त्यांना बार्गेनिंग करून 1300 रुपयेपर्यंत आणलंय. तर नव्हता ऑप्शन नाही, त्यामुळे ठीक आहे म्हणलं. लाईट घेतला असता तर एक सेफ साईड झाली असती, कारण ऑलरेडी लेट झालाय. त्यामुळे लवकर एंड पॉईंटला पोहोचणं महत्त्वाचं आहे. जवळपास 5 वाजलेत, पण आदराई जंगल ट्रेकचा जो एंड पॉईंट आहे तिथपर्यंत अजून पोहोचलो नाही, कारण व्ह्यूज असे होते येता जाता. त्याच्यामुळे येताना तर पूर्ण अंधार असेल, त्याच्यामुळे जातानाच ते पाहत जावं लागतंय. फायनली व्ह्यू पॉईंट बघत आदराई जंगल ट्रेकच्या एंड पॉईंटपर्यंत पोहोचलो. फायनली आदराई जंगलचा हा लास्ट पॉईंट
इथपर्यंत झालं शक्य, कारण अंधार पडत होता. असं होतं तिथं जाईपर्यंत दिसेल का नाही, पण फायनली आलो इथपर्यंत. 5:30 वाजता पोहोचलो होतो. आता 6 वाजता. आता लोकल्स पण चालले तिथले, त्यांच्यासोबत माघारी जातो. पण आता नॉन स्टॉप गेलं तरी ॲटलिस्ट 1.5 ते 2 तास तरी लागतात. आणि इथं जेवढे पण स्टॉल्स आहेत सगळ्यांनी बंद केलंय, म्हणजे काहीच नाही, ॲटलिस्ट चहा सुद्धा नाही. म्हणजे जसं जसं टाइम वाढत चाललाय तसं तसं अजून म्हणजे जास्त उजेड पडत चाललाय. आणि जेव्हा दुपार होती तेव्हा उजेड कमी होता. हीच तर खासियत आहे या आदराई जंगल ट्रेकची. ऑलरेडी एवढी क्राऊडेड प्लेस आहे, पण आता इथं पाहिलं तर कोणीच टुरिस्ट नाही. हेच रिअल ॲडव्हेंचर. आता जवळपास संध्याकाळचे 6:45 वाजत आले. किती टाइम लागेल दादा पोहोचायला आपल्याला? पोहोचायला तरी 2 तास. 2 तास म्हणजे जवळपास 8-8:30 वाजतील हिरेश्वर बेस विलेजपर्यंत जायला. असं रोज येत जात आहे, पण तुम्ही पण काही रिस्क वाटत नाही का? नाही तसं काय नाही. म्हणजे आज काही प्राणी कोणकोणते येतं? काय पटरी आहे काय नाही पण तसं काय वाटत नाही. आतापर्यंत आलं नाही. किती वर्ष झाली आहे तिकडे? 5-6 वर्ष. त्याच्यात काही असं म्हणजे जाणं नाही ना, काय नाही. म्हणजे एकदम सेफ आहे तसं बघितलं. जसं मग येताना 3-4 वाजता येताना सुद्धा असं हे वाटत होतं अंधार आहे, पण आता एवढं टाइम झालं तरी जास्त उजेड पण ठेवत. असा होता या डार्क फॉरेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळखलं जाणाऱ्या आदराई जंगल ट्रेकचा प्रवास. तर पूर्ण अंधार पडत चाललाय. लवकर बाहेर जायचं. जवळपास 1.5 ते 2 तास लागतील. त्यामुळे लवकर जावं लागेल. तोपर्यंत कीप ट्रॅव्हलिंग अँड कीप एन्जॉईंग.